संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। पांडुरंगा करू प्रथमान मान, पांडुरंगा करू प्रथमान मान, पांडुरंगा करू प्रथमान मान, पांडुरंगा करू प्रथमान मान। दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया, त्यांच्या कृपाने बाबाजी सद्गुरु दास तुका। तुझं करारविन्देन पदारविन्दं, मुखारविन्दे विनिवेशयन्तं, वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सेवेसाठी निवडलेला जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांचा हा अभंग आहे। अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज काल्याचे कीर्तनाने असून 1 तास भगवत चर्चा, श्री गुरुचं स्मरण वंदन। उपस्थित समस्त भाविकांना प्रणाम। भगवान कृष्ण परमात्मा प्रसाद देण्यासाठी तयार आहेत। आज तुम्ही आम्ही प्रसन्न व्हायचं आहे, प्रसन्न राहायचं आहे। परमात्मा प्रसाद देणार आहे। भगवत सेवा आपण प्रत्येकाने यथामती केलेली आहे, जशी जमेल तसे। भगवत सेवा व्यर्थ जात नाही, त्याला फळ आहे। संतांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे, संसाराला फळ नाही,
परमार्थ निष्फळ नाही आणि संसाराला फळ नाही. पण तो जीवाचा स्वभाव असा आहे की जे निष्फळ आहे त्याच्यामध्ये पळापळी आहे आणि ज्याच्यात फळ आहे त्याची रुची नाही, आळस आहे माणसाला. एया फळना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडूसुता वृक्षाची हा प्रपंच. काला फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहेत. सप्तेच्या नंतरच काला होतो. बाकी इतर कुठल्याही ठिकाणी काला होत नाही. लग्न झाल्यावर काय होतं, साडे पिढे काय असतात की माझ्याकडे, काला तर नसतो ना. काला हे फळ आहे. काला हे साधनाचं साध्य आहे. काला हे परमार्थाचा कळस आहे. कळस. कळसाच्या नंतर काही नसते काम. तसं काल ज्याच्या जीवनामध्ये झाला, काही साधना शिल्लक उरत नाही त्याची. तृप्ती झालिया जैशी साधने सरती अपैसी. शिजल्यावर जसं जाळ घालायचं काम नाही, शिजल्यावर ज्ञानेश्वर महाराज सांगतात तसं ज्याच्या जीवनात काला झाला त्याच्या जीवनात पुन्हा कर्मही शिल्लक उरत नाही. कर्म बी राहत नाही त्याच्या जीवनात, काही करणंच राहत नाही. हे काला आहे. म्हणून या जीवानं ही तिथपर्यंत जाण्याची यात्रा जी करायची आहे, ही परमार्थिक यात्रा आहे. अजून ध्यान ठेवा, पारमार्थिक एक संपत्ती आहे. जसं प्रत्येक कोणतीही गोष्ट चालवायची असेल तर त्याला संपत्तीची गरज आहे. सांसारिक संपत्ती वेगळी आणि पारमार्थिक संपत्ती वेगळी. संपदा दोन प्रकारच्या आहेत, लक्षात असू द्या. साधूच्या जीवनामध्ये संपदा काय आहे असं त्याचे प्रमाण बी खूप आहेत. योग्यांची संपदा सांगितलेली आहे, त्याग आणि शांती. कोणती संपदा आहे? साधूची श्रीमंती काय आहे? पारमार्थिक श्रीमंती काय आहे? धन कोणता आहे? तर शांती ही संपत्ती आहे. साधूच्या जीवनामध्ये कोणती संपत्ती आहे? काय काय कमावलं? साधूच्या नावानं जे काही आम्ही कमावलंय ते साधूची संपत्ती नाही कमवाय, संसाराची संपत्ती कमवली. बसते का ध्यानात? काय करता ध्यानात बसून? करायचं तेच करता. शांती साधूची संपत्ती आहे. अजून साधूचा पसारा काय असेल तर ते विवेक, ज्ञान, वैराग्य, शांती, त्याग, संयम, अनुशासन हे सगळी साधूची संपत्ती आहे. या दृष्टिकोनातून बघितलं तर आजच्या काळामध्ये सगळे दरिद्री साधू आहेत की नाही?
कोण श्रीमंत आहे? साधू श्रीमंत असावं. कशानं? या संपत्तीनं. तुम्हाला आम्हालाही कळत नाही आणि त्याला तर कळतच नाही. दरिद्री होता मी. हे हे ते तुमच्याकडे जी संपत्ती आहे याच्याशिवाय संसार चालत नाही. आणि हे शांती, समाधान, विवेक याच्याशिवाय परमार्थ चालत नाही, सिद्धीलाच जात नाही. दरिद्री परमार्थ आहे. हे हे साधूची श्रीमंती आहे. अशा साधूचा शोध घ्या, शरण जा त्याला, परमार्थ सिद्धीनं जाईल. मुखी बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान, ऐशियाची करिता सेवा, काय सुख होय जीवा. काय सुख होय? म्हणून आतापर्यंत आम्हाला सुख नाही. कोणाची सेवा केली आम्ही? असल्याची केली. कसल्याची? मनी, धन आणि मान. काय करणार? असल्याची संगती केली आम्ही. निश्चिंती होणार नाही जीवनामध्ये. खरंच होत नाही, होतच नाही. त्याचा सिद्धांतच नाही आहे तो. तुमची आमची मर्जी आहे, संगती कोणाची करा, परंतु परिणाम ज्याचा त्यालाच येणार. कांद्याच्या रसाला अमृत म्हणून पिलं तर परिणाम अमृताचा येईल की कांद्याचा येईल? हां, उल्लीगड्डा काय म्हणते त्याला? असा रस करून पिला तर परिणाम काय? साधू जीवनामध्ये साधू असेल तरच आपणाला त्याच्या संगतीचा परिणाम येईल ना. परिणाम सांगताना माऊलीने एक ओवी सांगितली. जयाचे नाव तीर्थराव, आहा, दर्शने प्रशस्तीशी ठाऊ, जयाचे निसंगे ब्रह्मभाव, भ्रांतासी पै. साधूची ओळख आहे, याच्यावरून तरी ओळखा. ज्याच्या दर्शनामात्रे, त्याचं दर्शन घेतल्यानंतर मनाला प्रसन्न वाटते, प्रशस्त वाटते. आता तुम्ही आमचं रोज दर्शन घेता, अजून कळणार तुम्हाला की हे साधू नवं म्हणा. अजून कळणार. एक बार तर समजून घ्या. ज्याला पाहिल्याबरोबर मन प्रफुल्लित होते, ज्याची संगती केली की शांती मिळते, ज्याच्या संगतीमध्ये कितीही खालच्या दर्जाचा माणूस असला तरी उच्च विचारामध्ये येते त्याची संगती केल्यावर. मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, अहम ब्रह्मास्मी चिदानंदरूपः शिवोहम. ज्याच्या संगतीमध्ये बसून श्रवण केलं की माणूस खालून वरी जात जात एका स्थितीला जाते. त्याच्यावरून ओळखावं की हे साधू आहे. आणि कोणता साधू आहे? श्रीमंत साधू आहे. कोणती श्रीमंती आहे? आता पुन्हा पुन्हा सांगणं नको. हे श्रीमंती साधू. मोक्षश्रिया अलंकृत, हां, ऐसे संत हे श्रीमंत. मोक्षश्रिया अलंकृत, ऐसे संत हे श्रीमंत. जीव दरिद्री असंख्यात नृपती केली. क्या बात है. असंख्यात दरिद्री जीव आहेत आणि अशा जीवाला नृपती केलं त्याने. नृपती म्हणजे राजा बनवलं. दासबोध. नमन आहे अशा संतांना, प्रणाम आहे. हे संपत्ती आहे साधूची. तुम्ही आम्ही बोलून गेलो. ऐश्वर्य काय आहे साधूचं? मी अनेक कीर्तनामध्ये सांगून जातो. काही लोकांना पटतंय, काही लोकांना पटत नाही. त्याच्या मनावर असतं. अहो, स्वाती नक्षत्राचं पाऊस पडते ना,
शिंपल्यामध्ये पडलं की मोती होतात थेंबाचे, आणि सर्पाच्या तोंडात पडलं की विष. विचित्र आहे. एकच नक्षत्र तेच, पाऊस तेच, पण पात्र बदललं. तशा काही गोष्टी आहेत शास्त्राच्या, पुराणाच्या, की ते ऐकणाऱ्यावर अवलंबून आहेत. काही लोकांना ते बोध ठरतात, तर काही लोकांना ते विरोध ठरतात. पात्रावर अवलंबून आहे. विष आणि मोती असं होतं. म्हणून साधूची संपत्ती आहे हे मला सांगावं वाटते, तुम्हाला समजून द्यावं वाटते, म्हणून प्रयत्न आहे. बाकी काही नाही. हे साधूची संपत्ती आहे. श्रीमंती आहे. त्यांच्या संगतीमध्ये आमची निश्चिंती होईल. ज्याच्याकडे आहे, अहो आडातच नाही, पवऱ्यात कुठून येईल? दुधाची आलू पळता, भाकड गाय पिळू जाता, शिंपीभर दूध नाही हाता, हाणी लाता तात्काळ. जी गाय जनलीच नाही, तिच्या खाली चरबी घेऊन बसलं तर दूध मिळेल की लाता? काय मिळेल? आम्हाला काय भेटाले सध्या? कुशल हे भांड बहु झाले, कुशल हे भांड बहु झाले, भांड बहु झाले, भांड बहु झाले. तुका म्हणे नको ऐशियाचा संग, तुका म्हणे नको ऐशियाचा संग, तुका म्हणे नको ऐशियाचा संग, तुका म्हणे नको ऐशियाचा संग. कुशल हे भांड बहु झाले, कुशल हे भांड बहु झाले. भांड बहु झाले, भांड झाले. संग कोणाचा करा? साधूचा संग करा. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ति. भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते. जगद्गुरु शंकराचार्य. अरे शंकराचार्य सोडतच नाही. कोण्याही कीर्तनामध्ये एक बार तरी येतात. सुंदर त्यांचे हे भाष्य आहे. तर संगती, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कुछ करले. कोणाची बी संगती करले. संगती कोणाची करावं? निश्चिंत व्हायचं आहे. निश्चिंत म्हणजे चिंतारहित. निश्चिंत म्हणजे चिंतारहित. केव्हा होईल माणूस? कोणाची संगती केल्यावर होईल? जे स्वतः चिंता करतो. आणि चिंता कशामुळे होते याचंही प्रमाण साधू संतांनी ठेवलेलं आहे, आपणाला दिलेलं आहे. देहे बुद्धीची या नरा, थोर चिंतेचा अडधरा. चिंता कशामुळे होते? संकल्प विकल्पाचा वारा, ममताद्वारा अनिवार्य. चिंता देहबुद्धी आहे. देहबुद्धी आहे तर संसार बुद्धी राहणारच. हे पसारच आवडणार, त्याला पसारच करणार, प्रपंच विस्तार करणार. आणि देहबुद्धी गेली, चिंता गेली. कारण की काळ कोणाला खातो? देहाला खातो, आत्म्याला खात नाही. आणि मी आत्मा आहे, देह नाही म्हणून कळाल्यावर चिंता.
जन्म मरणाची चिंता केली. हरिमुखी गाता हरपली चिंता चिंता त्या नाही मागुता. जन्म घे ती चिंता संपून गेली. असं चिंतामुक्त जीवन झालं पाहिजे. तर त्याला संगती लागते. कोणाची संगती? मी नेहमी एक दृष्टांत सांगतो. संसार अस्थिर आहे. कसा आहे? स्थिर आहे का? परिवर्तनशील आहे. तुम्ही जन्मल्यापासून असेच आहात का बदलत आलो? परिवर्तन झालंय. చిన్న పాప ఉండే అప్పుడును పుట్టినప్పుడు మళ్ళీ కొంచెం పెద్దగా అయినావు. ఇప్పుడు యువతి అయినావు. మళ్ళీ ముసలి అయిపోతావు. परिवर्तनशील हे दुनिया आहे, हे जग आहे. इथं बदलाव आहे. या सृष्टीमध्ये बदलाव आहे. म्हणून आपल्या स्वभावामध्ये बदलाव करावा. बदल्याची भावना ठेवू नये. बदलाव सगळं बदलते. हे काही लोकांचे केस, आता हे आपले केस आहेत, आमचे केस आहेत, ते चुना लावलेले आहेत का आपोआप पांढरे झालेत? काही लोकांनी दुसऱ्याला लावून लावूनच पांढरे झालेत. चुना लावून केले का आपोआपच पांढरे झाले. हे तुम्हाला दहीहंडीचं जे हंडी आहे ना, हंडी, याला चुना लावतात. लावलेत का? आहे का नाही? लावली असं. त्याला का लावते? ते राहते काळं, पण हे लावतात पांढरं त्याला. कारण की हे पिकलेलं आहे, हे बदलत गेलेलं आहे, आणि जे आहे ते याच्यातच आहे. हे मस्तक आहे ना, इतभर आहे मस्तक. या मस्तकामध्ये सगळा चमत्कार आहे. खाली का सगळं काहीच नाही बाकी. म्हणून दहीहंडी अशी उंच बांधली, हालतंय परी पडत नाही. म्हणजे असं असं करते म्हणलं का, पण वर उंच आहे. हे सगळ्या शरीरामध्ये उंच भाग आहे. तर हे बदलत जाते. परिवर्तनशील संसार आहे. सगळं बदलत गेलं. हे झाड लहान होतं, मोठं झालं. हे मंदिर नवं होतं, जुनं झालं, बदलत गेलं. महाराज ते टोंगळे असेच होते का आधी आपले? बदलले. गुडघे आता राहिले नाही. चक बदलत जाते. मग अशा बदलणाऱ्या संसाराचा आश्रय घेतला, आधार घेतला. अस्थिर सुखम दुःखम चक्रवत परिवर्तते इति संसार. अशा संसाराचा आश्रय घेतलेला माणूस निश्चिंत कसा राहील? स्थिर कसा होईल? कुंभाराच्या चाकावर बसलेली मासी. मासीची इच्छा नाही फिरायची, पण बसली कशावर? चाकावर. तर काय होईल आता? फिरणारच, फिरावंच लागतं. तसं आपली इच्छा नाही चिंता करायची, अस्थिर व्हायची इच्छा नाही, परंतु आधार कोणाचा घेतला? अस्थिर संसाराचा आधार घेतला. असाव संसारात शरीरानं, दिसाव संसारात. माऊलीची एक ओवी आहे, ते वर्तत दिसती देही परी ते देहिना माझ्या ठाई. आपण संसारातच राहावं लागते, परंतु संसार आपल्यात येऊ देऊ नये, तर स्थिर होते. हे तर कला आहे अध्यात्माची. हीच तर कला आहे अध्यात्म जीवनाची. जीवन कसं जगावं हे कला आहे.
फक्त संताकडे ते कला आहे. कोणती कला आहे? शरीर संसारात राहते पण चित्त संसारात राहत नाही, असं शिकवतात. नाव पाण्यामध्ये असावं, रोडावर चालत नाही नाव, पण पाणी नावेत पडवा నీళ్ళలో నడుస్తుంది. పడవ హైవే రోడ్वर चालत नाही, నీళ్ళల్లోనే నడుస్తుంది. గంగాలో, యమున, గంగా, సరస్వతి ఈ నదులలోనే పడవలు నడుస్తాయి. కానీ నీళ్ళు మాత్రం పడవలో రావద్దు. పడవ నీళ్ళలోనే ఉండాలి కానీ నీళ్ళు పడవలో రావద్దు. మనం సంసారములో ఉండాలి కానీ సంసారము మనలో రాకుండా చూడాలి. ఇది आध्यात्मिक कला. तेव्हा निश्चिंत होऊ शकता तुम्ही. शरीरानं संसाराची सेवा करा, चित्तानं भगवंताला समर्पित व्हा, त्याची संगती करा, झाली निश्चिंत. पण देवाची संगती कशानं करायची आहे? चिंता कोण करते? चित्त. म्हणून चित्तच जर देवाला अर्पण केलं तर मग आता चिंता कोण करणार? म्हणून तुकोबाराय सांगतात की आम्ही त्या कृष्णाची संगती केली आणि म्हणून निश्चिंती झाली. अभंगाचं पहिलं चरण. तुझे संगती, तुझे संगती, तुझी निश्चिंती झाली. आता देवाची संगती केली. देवाची संगती म्हणजे काय? आता कशी करायची? थोडंसं वर्म एकच चरण घेऊ, आपण थोडंसं स्पष्ट करू. देवाची संगती म्हणजे काय? कशी करायची? देव म्हणजे काय? एक बारची घटना आहे. भगवान कृष्ण परमात्मा 7 वर्षाचे झाले आणि नंदराजाच्या गोकुळामध्ये एक प्रथा होती. ते दीपावलीच्या वेळेस बलिप्रतिपदा असते ना, बलिप्रतिपदेच्या दिवशी त्यांनी यज्ञ करायचा. यज्ञ
कोणाच्या नावानं करायचा? इंद्राच्या नावानं. इंद्राय स्वाहा म्हणायचं. इदम न मम इंद्राय स्वाहा म्हणजे की ते अग्नीमध्ये आहुती टाकली की ते इंद्राला पोचायचं. अग्नी हे सगळ्या देवताचं मुख आहे, विश्वतोमुख अग्नी आहे. पण अग्नीच्या द्वारे आहुती दिली जाते. ते झालं. आणि मग असं करता करता 7 वर्षाचा कृष्ण झाला आणि त्यांनी पाहिलं की हे इंद्राचा यज्ञ होते. कोण इंद्र? अरे हे तर अंधश्रद्धा आहे. कृष्णाला काय समजलं की हे लोक अंधश्रद्धेमध्ये राहतात. हे कितीतरी देव करतात हे लोक. आणि जेवढे देव आहेत हे सगळ्या देवाची भक्ती भावानं करतात की भेवानं करतात? एकच वारकरी संप्रदाय असा आहे की याच्यामध्ये भेव दाखविले जात नाही, भाव सांगितले जाते. भाव बळे या कळे, भेव बळे या कळे, असं नाही. बाकी कोण्याही देवाच्या बाबतीमध्ये हे सगळ्या माता भगिनी भक्ती करतात ना, भावानं करतात का भेवानं? थंड बोनं जर पश्चिमाला नाही दिलं तर काय होईल? बोनं थंड आणि डोसकं गरम बाईचं. कशी देवी प्रसन्न होईल? थंड बोण्याचा अर्थ आहे की डोक्याला शांत ठेवणं, हेच थंड बोण्याचं नैवेद्य आहे. देऊ शकता का? एक दिवस तरी याला थंड ठेवायचा अभ्यास करा. एक दिवस. एका बाईला एका दिवसामध्ये झेंडूबामची एक बाटल पुरी व्हायला. कुठून थंड बोनं होईल? भेवानं भक्ती होती. आणि हे इंद्राची सेवा बी भेवानंच करत होते. मग देवानं सांगितलं कृष्णानं, यांना माहीत नाही की हेच देव आहे, आपल्याच गोकुळात आहे, पताच नाही कोणाला. ज्याच्या घरी कितीही श्रेष्ठ वस्तू आहो, ज्याच्या घरच्याला त्याला कळतच नसतं. काही असो, ते भेवानं भक्ती करायचे. याने काय केलं, गावामध्ये सर्वांना सांगितलं आणि मीटिंग घेतली आणि आजच्या नंतर इंद्राचा यज्ञ आपण करायचा नाही, बंद. मग म्हातारी माणसं जमले आणि हे पहिल्यापासून आलेलं आहे, बापदाद्यापासून केलेलंच आहे ना, आता नवीनच काढालं हे, या पोराचं ऐकावं काय? आता आमचे केस पांढरे झाले करून करून. आता मला बी काही लोक म्हणतात की असं हे नवीनच काढाले. आम्ही 8 ते 10 कीर्तन काढलं तर पहिल्यापासूनच आलंय 9 ते 11. अरे कोण्या पहिल्यापासून? वेद काळापासून आले का? आळशी लोकांना केलेला वेळ आहे ते. आता त्याला तो मोडू दे ना गेले 2-3 वर्ष तर लई त्रास झाला. आता लोकांना पटाले की हेच बरं आहे. असं काही गोष्टी रूढीवादीच आहेत आपल्या. सुख नाही बघत नाही आम्ही, रूढी बघतो आम्ही. सुख हो की दुःख हो. ते नाही म्हणले कृष्णाचं ऐकू नये, यज्ञ मोडू नये. इंद्र कोपला तर बरं राहत नाही, हागवक लागते. इंद्रानं म्हणलं काय होईल ते होईल, बंद करा. कोण? कृष्णानं. इंद्राचा यज्ञ बंद. सगळे पोरांना ऐकले, कृष्णाचं ऐकत होते आणि कॅन्सल केला की महाराज यज्ञ. आता ते साहेब लोकांचं कसं असते, साहेब म्हणजे देव लोकांचं, हप्त्याची वाट बघत बसतात ते. अमुक दिवस ठरलेला असतो की त्या दिवशी हप्ता बांधला पाहिजे. बलिप्रतिपदा आली, इंद्रानं म्हणला की आज आपली मजा आहे, आपणाला भोग मिळतात. त्या दिवशी हप्ता बांधलाच नाही. कोण? गोकुळच्या लोकांनी. साहेबाला आला राग. कृष्णानं असं पटवून सांगितलं, आपले जे उत्तम कर्म
उत्तम कर्मे जे उत्तम कर्म आम्ही करतो, उत्तम फळ प्राप्त. उत्तम कर्मे उत्तम फळ प्राप्त, ते शक्रासी नव्हे विपरीत. शक्र म्हणजे इंद्र. भिवू नका इंद्राला. इंद्र काहीच करत नाही. आपल्या कर्मालाच आपणाला फळ मिळते. इंद्र देणारा नाही, चंद्र देणारा नाही. कोण देते आपणाला? कर्म देते. कर्म तुम्हाला जे बी दिलेलं आहे किंवा देत आहे किंवा देणार आहे, तर कोण? कर्म देणार आहे. आपण रात्री बी पाहिलं, श्रम कर्म. दुर्बुद्धी नको, कर्म करायला शिकवलं. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन कर्मेषु भजावा. अनेक प्रमाणे. चला तर कर्म करा. उत्तम कर्मे उत्तम फळ प्राप्त, ते शक्राशी नव्हे विपरीत. आपुले जे का पूर्वकृत, देव सत्ते तोची पै. कोणता देव आहे? आपलं जे सुकृत आहे. सु म्हणजे चांगलं, कृत म्हणजे कर्म. चांगले केलेले कर्मच आपल्यासाठी देव आहेत. चांगलं आहे का बरं? हे पुन्हा पुन्हा तुमच्या लक्षात राहत नाही. देव कोणता आहे? चांगले कर्म हेच आपल्यासाठी देव आहेत. चांगले कर्म म्हणजे कोणावर अन्याय करायचा नाही, आक्रमण करायचं नाही, पाप करायचं नाही, अत्याचार करायचं नाही, कोणाला त्रास द्यायचं नाही, मन दुखवायचं नाही, सगळं न करणं, चांगले काम करणं, एखाद्याची शुभ कामना करणं, एखाद्याला मदत करणं, एखाद्याला सुख देणं, शांती देणं, एखाद्याला सकारात्मक बनवणं, हे सगळे कोणते काम आहेत? शुभ कर्म आहेत. हेच देव आहेत. कर्म हेच देव आहेत. कर्मे इशू भजावा. कर्मे इशू भजावा. कृष्णानं सांगितलं की हेच देव सत्ते तोची पै. कोण? हे कर्म. बघ, पोरायनं विचारले कृष्णा, मग हे काळ म्हणते, ते काळ कोण आहे? देव कळाला की आपले चांगले कर्म हेच देव आहे. मग आता हे कोण आहे काळ? तर कृष्णानं सांगितलं, ऐका. आपुले जे दुष्कर्म, आपुले जे दुष्कर्म, त्याचेची नाव काळ यम. कोण आहे यम? काळ कोण आहे? मग यम आणि देव हे एक स्वतंत्र आहेत का? आपल्यावर अवलंबून आहेत. मनानं येतात का आपण स्वीकार केल्यावर? आपणच आपल्यावरच अवलंबून आहे. आपुले जे दुष्कर्म, त्याचेच नाव काळ यम. सुखदुःख फळे परम, कर्मा कर्म भोगवी. यम काळ ते देव. असं करून इंद्राचा यज्ञ बंद केला. मग आता कर्म काय करावं? कर्म काय करावं म्हणले, चला हे नैवेद्य घ्या आणि गोवर्धन जे आहे ना, जे आपणाला भरपूर चारा देते, ज्याच्यावर झाडं आहेत, वनस्पती, औषधी, फळं, फुलं देतात, हे देवता आहे. हे दिसणारी देवता आहे. झाडं तोडू नका. कृष्णानं सांगितलं, लावणं होईना तर होईना, पण तोडू तर नका. गोवर्धन पूजेचा अर्थ काय? तिथं काय काय असते? गोवर्धन झाड आहे, पहाड आहे, उंची आहे, त्याची खजाना आहे, संपत्ती आहे, वनस्पती आहे, रस आहे, औषधी आहे, गंध सुगंध शीतळ असा वारा आहे. काय नाही त्याच्यापाशी? सर्व काही देतं. आणि हे त्याच्यामुळे पाऊस पडतोय, त्याच्यामुळे झाडं तोडू नका. गोवर्धन पूजा करायला लावली, याचा अर्थ काय? की वृक्षांची पूजा. आणि गो शब्दाचा अर्थ गाय, वर्धन शब्दाचा अर्थ वाढ हो गायीची. गायीची वाढ व्हावं म्हटलं तर चारा पाहिजे, चारा पाहिजे म्हटलं तर पाऊस पाहिजे, आणि पाऊस पाहिजे असेल तर झाडं पाहिजे, आणि झाडं पाहिजे असेल तर पहाड पाहिजे. आणि म्हणून त्याची पूजा का करायला लावली? तर त्याचा अनादर करू नये, विनाश करू नये, नष्ट करू नये झाडं, हे त्याच्या मागचा उद्देश. अशी गोवर्धन पूजा करायला लावली.
करायला लावल्यावर झालं बाबा. इंद्राला राग आला की त्यांनी पाऊस पडला. मग यांनी पर्वत उचलला. 7 दिवस पाऊस पडला. इंद्र थकून गेला. शेवटी इंद्राला शरण यावं लागलं. हे कथा तुम्हाला सगळी माहिती आहे, ऐकलेली आहे, त्याच्यावर लांबण नको आहे. सांगायचा अभिप्राय आहे की देव कोणता आहे? देव कळाला का? सत्कर्म. मला एकानं सांगितलं की महाराज मला बाकी लई झाली, बाकी कर्ज, आणि मी बालाजीला गेलो, साईबाबाला गेलो, मी अनुष्ठान केलो, मी उपासना केलो, मी सगळं केलं, पण बाकी फिटना गेले. मी असं खूप ध्यान केलं देवाचं, पण संसारामध्ये हे सुख नाही, बाकी फिटना गेलं. मग चांगलं समजावून सांगितलं त्याला की बाळा, बाकी देवाची पूजा केल्यानं फिटत नाही, देवाचं ध्यान केल्यानं फिटत नाही. आजच्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असेल तर देवावर ध्यान द्या अथवा न द्या, पण आपल्या कर्मावर मात्र ध्यान द्या. उद्योगाचे निमित्त आपल्या कर्मावर ध्यान द्या. एक सांगून जातो, फार महत्त्वाचं सूत्र आहे मायबाप, लक्षात ठेवा. तुम्ही ध्यान द्या कर्मावर, देव ध्यान देईल तुमच्यावर. झालं का? तुम्ही देवाचं ध्यान करावं का देवानं तुमचं ध्यान ठेवावं? जर देवानं आपलं ध्यान ठेवावं वाटत असेल तुम्हाला, तर आपण कशावर ध्यान द्यावं? कर्मावर ध्यान द्या. आजच्या कीर्तनातलं हे लक्षात ठेवा. कशावर ध्यान द्यावं? कर्म करीत असताना खूप ध्यान द्या. मी बोलालो तर चुकीचं बोलतो काय? मी पाऊल उचलालो तर अयोग्य दिशेकडे पाऊल जाते काय? मी काम करालो तर कर्मामध्ये दोष आहेत काय? प्रत्येक ध्यान. मी काय खायलो तर चुकीचं खातो काय? कर्मावर ध्यान द्या. देवाचे ध्यान करायची गरज नाही. काय गरज आहे? आधी कर्माचा प्रसंग. हां, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाया. क्या बात आहे. छान प्रमाण. काय काय पुन्हा एक बार सांगा जोरसे. आधी कर्माचा प्रसंग, हां, कर्म केले पाहिजे सांग, सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाया. प्रत्येक वाया जाय. बघा, सांग कर्म, कर्मावर ध्यान द्या. कोण सांगितलं हे? समर्थ आहे ना. हे किती संतांचे मी कधी वाचलो नाही, पण ते येतच राहतात. कर्मावर ध्यान द्या. म्हणून कृष्णानं काय शिकवलं? कर्म. ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सर्वात जास्त जोर जर दिला असेल कृष्णानं तर ते कर्मावर दिलेलं. कर्म सांगितलेलं, कर्म करा. आणि ते कोणते कर्म? अहो हेच कर्म आपण जे करालो की नाही, गावाच्या विकासासाठी, आपली शाळा बरी व्हावं, आपले लेकरं बरं व्हावं, आपला समाज ठीक व्हावं, ऑक्सिजन मिळावं, झाडं लावावं, स्मशानभूमी असावं, हे सगळे हेच कर्म. आणि कोणते कर्म? याच्यावर ध्यान द्या की. आणि आपण आपले जे नित्यकर्म आहेत त्याच्यामध्ये पाप आहे का, योग्य आहे की नाही, चुकीचं आहे का, ह्याच्यावर ध्यान देणं हेच देवाचं ध्यान आहे. कर्मच देव असेल तर ध्यान कशावर द्यावं? कर्मावर द्या. बिलकुल. तर आपलं जीवन बदल होऊ शकते. कर्मावर ध्यान द्या. एक सांगतो तुम्हाला, ज्या काही घटना घडल्या, आपल्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल, आपल्या जीवनामध्ये रोग झाला असेल, तर त्याचं निवारण करण्यासाठी कारण शोधण्याची गरज आहे. काय शोधा? तुमचं पोट दुखालंय, डॉक्टरकडे गेले, डॉक्टरनं गोळ्या दिल्या, पोट दुखायच्या गोळ्या दिल्या, पण तुम्हाला हे माहीत नाही की कशानं दुखलं. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुमचं पोट दुखणं थांबणार, पुन्हा दुखणारच. अनेक कारण कळाल्याशिवाय निवारण शक्य नाही. कर्ज झालंय, कशानं झालंय? आपण चुकीचं पाऊल उचललं असेल, अनाठाई खर्च केला असेल, नको ते केलं असेल, आपण रोगी झालो, खाऊनही ते खाल्लं असेल, वेळेवर जेवलं नसेल,
किंवा खात असताना योग्य ते खाल्लं नसेल, अथवा जेवढं आवश्यक आहे तेवढं खाल्लं नसेल, काही ना काहीतरी दोष आहेत की नाही? बिलकुल. कारण शोधा, प्रत्येक गोष्टीचं कारण शोधा. तर कारण एकच आहे. कारण कर्मावर ध्यान दिलं तरच कळते. कारण केव्हा कळेल? आणि माणसाचं नेमकं तिथंच ध्यान विचलित झालंय. आता निश्चिंत कसं होईल? म्हणून हे सगळं करण्यासाठी भगवंताच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय, म्हणजे शास्त्राच्या संगतीत गेल्याशिवाय निश्चिंती होत नाही. म्हणून तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. आणि आतापर्यंत जे तुम्ही संसारामध्ये पाहिलंय हे वेगळं आहे, संपत्ती वेगळी आहे. आणि एकदा त्याच्या संगतीत गेल्यानंतर ते संपत्ती वेगळी आहे, तो भोग वेगळा आहे. त्याला बी भोगच म्हणतात, आहे की नाही? हे बी तुमचे भोगच आहेत. ऐस आराम विलासी जीवन हे बी भोगच आहेत. आणि संतांच्या जीवनामध्ये बी काही भोग आहेत. कोणते भोग? ब्रह्मभोग, आत्मभोग, आत्मसुखाचे भोग. तर हे कुठं मिळतात? हे याच्यात आम्ही पाहिलं बी नाही, ऐकलं बी नाही, ते त्याच्या संगतीत मिळतात. अभंगाचं दुसरं चरण. नाही देखिले ते मिळे, ओ नाही देखिले ते मिळे. सुखाचे सोहळे हे पाहिलं नाही तेच मिळतंय आणि सांगता येत नाही तेच. आता एखाद्या झाडाखाली आपण बसलो सावलीमध्ये, आपणाला आनंद होते, आनंद झाला याची अनुभूती येऊ शकते, परंतु दाखवता येते का? कसा झाला तुम्हाला सावलीचा आनंद म्हणलं तर काय सांगावं होता? ते सांगाय जमत नाही. ज्याला समजायचं आहे त्यांनी स्वतःच झाडाखाली जावं लागतं, दुसऱ्याला सांगायचं राहते का?
आणि जर जे दुसऱ्याला सांगायला जमालंय तर ते सुखच नव्हते, ते अनुभवच नव्हते, स्वतःच अनुभव करावा लागतो. तर असं ते अनुभव परमात्माच्या संगतीमध्ये झाला. गोपाळांनी कृष्णाची संगती केली, खूप सुखी झाले, खूप आनंदी झाले, निश्चिंत झाले, चिंता राहिली नाही त्यांची. आणि पाऊस पडला तरी चिंता नाही, गोवर्धन पर्वताच्या खाली राहिले. 12 गाव अग्नी पेटला तरी चिंता नाही, कृष्णाच्या सान्निध्यामध्ये राहिले. आता कुठलीच चिंता नाही झाली. आमुची निश्चिंती होऊन गेली. जाता जाता काय आहे की सार आणि आसाराची गोष्ट केली महाराजांनी. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. एक आहे सरोवर, एक आहे पूर. दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या. सरोवर कशाला म्हणतात? तळ्याला म्हणतात. आणि पूर म्हणजे वाहतं आहे, एक वाहणार आहे आणि तळं साचलेलं आहे. या दोन्हीपैकी शुद्ध कोणतं असतंय? वाहतं की साचलेलं? वाहणार. చెరువులో ఉన్న నీళ్ళు ఎట్లయిపోతుంది? కలుషితం అయిపోతుంది. ప్రవహించే నీళ్ళు మంచిగా ఉంటుంది. दोन फरक आहे की नाही दोन्हीमध्ये? मग आता घरी ताकाचे सरोवर म्हणले. ताक म्हणजे आसार, जाऊ द्या सार नाही तर नाही, पण प्रवाह बी नाही. सरोवर म्हणजे किती खराब असेल. आणि इथं नवनीत आहे. नवनीत म्हणजे सार आहे आणि तेही सरोवर नाही, पूर आहे. सार आहे आणि पूर आहे. एकतर शुद्ध आहे आणि एकतर सार आहे. काय कमाल. एवढंच, याच्यावर जास्त बोलणं, वेळ संपला आपला. मग अशा चांगल्या याच्यामध्ये गेल्यानंतर, चांगल्या प्रवाहात गेल्यानंतर आपण एकदा चांगलं कळालं माणसाला. आता तुम्ही आम्ही शेवटचं सांगालो तुम्हाला, हे आहे ते चांगलं का वाटालंय आपणाला? हे सुख, हे संसार, हेच आपलं जे काही आहे ना, जे आहे ते चांगलं का वाटालंय? दुसरं पाहिलं नाही म्हणून, दुसरं मिळालं नाही म्हणून. ते पीठ कालून दूध म्हणून देत होती एक आई बाळाला. खूप दिवस पिलं ते, दूध म्हणूनच पिलं. पण एक दिवस त्याला त्याच्या मित्राच्या घरी जाऊन त्या मित्रानं त्याला खरं दूध दिलं. त्या दिवशी त्याला कळालं की हे पिठाचं दूध आहे. आणि त्या दिवसापासून ते पिठाचं दूध त्यानं पिलं नाही. तसं तुम्ही आम्ही हेच असं मन लावून संसार करायला, रुची घेऊन संसार करायला कुठपर्यंत करता? त्याच्यापेक्षा काहीतरी आहे हे कळत नाही तोपर्यंतच आहे. हे पिठाचं दूध पित राहतो आपण. हातामध्ये अंगठा, हाताचा अंगठा तोंडामध्ये धरून चाखत राहतील लेकरू कुठपर्यंत? जोपर्यंत खरं दूध त्याला मिळत नाही. जोपर्यंत बारकी वस्तू बोटामध्ये धरून राहा तोपर्यंतच राहते. जोपर्यंत मोठी वस्तू बोटात येत नाही तोपर्यंत बारकी टिकून राहते. मोठी धरल्यावर बारकी आपोआप गळून जाते. आपला संसार, आपला स्वभाव, आपला दुर्गुण का गळून जायना गेलाय? तर याच्यापेक्षा चांगलं हातालाच येईना गेलंय आपल्या. म्हणून हे जाईना. इतकं ऐकून बी का बदलना हो? अरे का बदलत नाही म्हणजे काय? कमालीची गोष्ट आहे. अरे सुई हातामध्ये धरली, का बरं गळना गेली? अरे त्याच्यापेक्षा दाबण धरणं बोटामध्ये, सुई गळून जाईल ना. तसं आम्ही काय श्रेष्ठ आहे त्याचा स्वीकारच करत नाही तोपर्यंत हे अवगुण आमचा गळून जात नाही. आणि एकदा ते मिळाल्यावर पुन्हा हे नाही. म्हणून एकदा त्या ठिकाणावर गेल्यावर तिथून हाकालून दिलं तरी माणूस जात नाही. असं तुकोबर आहे. गोपाळ म्हणाले, कृष्णा आता तुझ्या संगतीमधील संसाराच्या संगतीमधला अंतर आम्हाला कळाला. आता तुझ्यापासून आम्ही ढकलून दिलं तरी जाणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण.